आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार विक्रम पाचपुते आहेत. सर, आज विधिमंडळामध्ये तुम्ही ज्यावेळेस विधानभवनामध्ये आलात, स्टीलची बाटली घेऊन आलात, काय एकूणच विषय कशा संदर्भात? माझा सरकारला हा प्रश्न होता की स्टिंग हे एनर्जी ड्रिंक जे आहे ते खूप स्वस्तात मिळतं आणि ग्रामीण भागामध्ये लहान मुलांमध्ये याचं कन्झम्पशन खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे. तर मुळात असं आहे की स्ट्रिंग मीच नाही तर ही स्वतः कंपनी म्हणते की दिस इज नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन, म्हणजे लहान मुलांच्या सेवनासाठी हे नाही आहे असं या लेबलवरती क्लिअर म्हणलं जातं. दुर्दैवाने लेबल खूप छोटा आहे. मी याचा झूम केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल त्याच्यावरती क्लिअर त्यात उल्लेख केलेला आहे, नॉट रेकमेंडेड फॉर चिल्ड्रन. माझी सरकारला ही विनंती आहे, ज्या पद्धतीने तंबाखूजन्य पदार्थ हे आपण लहान मुलांना जर विक्री झाली तर त्या विक्रेत्यावर कारवाई करतो, त्याच अनुषंगाने स्टिंगची विक्री जर झाली तर त्या विक्रेत्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. कारण हे लहान मुलांसाठी खूप घातक आहे. याच्यामध्ये कॅफेन आहे, याच्यामध्ये ट्युरिन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं साखर आहे आणि 34% साखर आहे. विचार करा, हे खाल्ल्याने हे पिल्याने मुलांना डायबिटीज होऊ शकतो, त्यांचे ब्लड प्रेशर वाढू शकतो, हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो, असे काही प्रमाण झालेले आहेत. राज्यात अशा केसेस आलेल्या आहेत. तेव्हा माझी सरकारला विनंती आहे की आत्ता जे मला उत्तर मिळालं ते सकारात्मक आहे की आम्ही शाळेच्या 500 मीटर फेरीमध्ये स्ट्रिंगची विक्री बंदी करतोय. पण माझं म्हणणं आहे की नुसतं 500 मीटर नाही तर संपूर्ण राज्यामध्ये जो व्यक्ती लहान मुलांना स्टिंग विकेल किंवा एनर्जी ड्रिंक विकेल त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे या मताचा मी आहे. संपूर्ण बंदी ही आली पाहिजे. आपण मागे चीज अँड लॉ ऑफ फंडीचा प्रश्न उचलला होता, आता कुठेतरी तो कडेला जातोय. त्याला दीड दोन वर्षाचा माझा लढा होता. तेव्हा नक्कीच हाही लढा चालू राहील. येणाऱ्या काळामध्ये त्याचा सुद्धा निकाली लागेल अशी अपेक्षा व्यक्त करायला लागेल. हा, पण दुकानदारावर कारवाई करण्याची तुम्ही मागणी, पण ही जी नियमावली आहे ती कशी असणार आहे, तुम्हाला काय वाटते, कशी असावी असं तुम्हाला वाटतं? ते आत्ताशी नियमावली अशी आहे की 500 मीटरच्या पेरिफेरीमध्ये शाळेच्या विकता येणार नाही. तर ते इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि येणाऱ्या काळामध्ये जर एखाद्या मुलांनी स्टिंग मागितलं त्याला जर विकलं एखाद्या दुकानदाराने तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. याची जनजागृती होणं गरजेचं आहे. आपल्या मार्फत मी पालकांना, विद्यार्थ्यांना विनंती करतो की स्टिंग हे लहान मुलांसाठी नाही, हे तुमच्यासाठी नाही, तुमच्या पाल्यासाठी नाही. मग कृपया पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना हे घेऊन देऊ नये. कारण हे स्वस्तात आहे, 20-25 रुपयाला असतं तर मग काही वाटत नाही द्यायला. पण हे किती घातक आहे, याचे लॉंग टर्म दूरगामी परिणाम हे खूप घातक आहेत, याची जाणीव प्रत्येकाला होणं गरजेचं. तर एखादा दुकानदार विकत असेल लहान मुलांना ही स्टील, तर ती तक्रार कुठे करावी, कशी त्यासाठी काय? एफडीआची हेल्पलाईन आहे, हेल्पलाईन नंबर मी द्यायची व्यवस्था करतो. तुम्हाला त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कळू शकता, त्याच्यावरती तात्काळ कारवाई होऊ शकते. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते विक्रम सातपुते. मी गुणवंत डांगर, DRV न्यूज, मुंबई.